कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। किल्ले रायगडावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। सलग 2 दिवस चाललेल्या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता आज ढोल ताशांच्या कडकडाटात आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जयघोषाने करण्यात आली। या मंगलमयी सोहळ्यासाठी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाच्या मुख्य विधीवेळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पंचामृत, सप्तसिंधूंचे पवित्र जल, सुवर्ण पुष्प आणि चलनी नाण्यांची मंगलमय अभिषेक करण्यात आला। या धार्मिक विधीनंतर प्रतिमेचे विधिवत मंचकारोहण पार पडले। संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि उत्साहाने न्हाऊन निघाला होता। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी रायगडचा संपूर्ण आसमंत शिवप्रेमींच्या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेला होता। महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींनी आणि पर्यटकांनी गडावर गर्दी करत मोठा जल्लोष साजरा केला। शिवकाळ पुन्हा एकदा जिवंत झाल्याचा अनुभव यावेळी सर्वांनी घेतला। शेटच्या बाजूला